अचानक आलेल्या अवकाळी पावसानं उन्हाळ्यामध्येच कांदा या पिकाला मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी फटका बसला। यामध्ये रांजणगाव गणपती येथील शेतकरी कुंडलिक गुलाबराव चिखले या शेतकऱ्याच्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। एकूण 1 एकरमध्ये कांदा लागवड केलेली होती। सध्याचे कांद्याचे बाजारभाव ढासळत असल्यामुळे 2 रुपये मिळतील या आशेवरती उशिरा केलेली कांदा लागवड अवकाळी पावसाने संपूर्ण कांदा सडून खाक झालेला आहे। शेतकऱ्याचा लागवड व एकूण भांडवल खर्च निघालेला नसून शेतकरी पूर्ण हवालदिल झालाय। आपल्या कांद्याचा त्वरित पंचनामा व्हावा व राज्य शासनाकडून व कृषी मंत्र्यांकडून नुकसान झालेल्या कांद्याचे त्वरित पंचनामे व्हावे ही इच्छा यावेळी बोलताना व्यक्त केली। गेले 15 दिवस झालेला मुसळधार पाऊस आणि कालच रांजणगाव परिसरामध्ये खूप पाऊस झालेला आहे आणि आमचा हातातोंडाशी आलेला घास या ठिकाणी पावसाने हिरावून नेलेला आहे आणि या ठिकाणी हे बघा सगळा कांदा या ठिकाणी सडून गेलेला आहे। तरी याला खर्च खूप आहे, लावगड आहे, खुरापणी आहे, खतांचा खर्च आहे। तरी राज्य शासनाला माझी या ठिकाणी विनंती आहे की आम्हाला नुकसान भरपाई मिळावी आणि आमच्या या ठिकाणी पंचनामे व्हावेत अशी कृषी मंत्री यांना या ठिकाणी विनंती आणि राज्य शासनाला विनंती की आमची भरपाई आम्हाला मिळावी। शिरूर तालुक्यामध्ये सतत 15 दिवस पडत असणारा पाऊस व त्यामध्ये काल रांजणगावमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे व त्या पावसामध्ये तुम्ही पाहू शकता आमच्या कांद्याचे भरपूर असे नुकसान झालेले आहे व त्या कांद्याला आमचा भरपूर खर्च झालेला आहे। त्यामध्ये लावगडीचा खर्च, औषधांचा खर्च, खतांचा खर्च हा भरपूर झालेला आहे व तो खर्च भागवण्यासाठी माझी राज्य शासन व कृषी मंत्र्यांकडे कळकळीची विनंती आहे। हा नुकसान भरपाई आम्हाला तुम्ही कांद्याचा पंचनामा करून द्यावी अशी विनंती करतो। व तुम्ही पाहू शकता हे कांदे खूप असे सडून खराब झालेले आहे। हा कांदा आम्हाला काढताच आलेला नाही व रानातच सडून खराब झालेला आहे। त्यामुळे याची दखल राज्य शासन व कृषी मंत्री यांनी घ्यावी अशी विनंती करतो। गेले सतत 15 दिवस पाऊस मुसळधार पडत असल्यामुळं शिरूर तालुक्यामध्ये आणि रांजणगाव परिसरामध्ये कांद्याचे पीक पूर्ण सडून गेलेले आहे। कांदा हाताच्या बाहेर गेलेला आहे। हा खर्च पेलवण्यासाठी, शेतीचा खर्च पेलवण्यासाठी शासनाला लागवड असेल, खुरपणी असेल, औषधाचा खर्च असेल, ही महाराष्ट्र शासनाला एक आग्रहाची विनंती करण्यात येत आहे की याचा पंचनामा करावा आणि आमची भरपाई मिळावी अशी एक शासनाला राहून विनंती करण्यात येत आहे। ह्या अशा कांद्याची परिस्थिती झालेली आहे, पूर्ण कांदा सडून गेलेला आहे, आता कुठला आधार राहिलेला नाही। तर शासनाला राहून विनंती करण्यात येत आहे ही शासनाने त्याची दखल घ्यावी अशी एक विनंती करण्यात येत आहे। गेल्या 15 दिवसात शिरूर तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे व रांजणगाव परिसरात आमच्या कांद्याचे प्रचंड असे नुकसान झालेले आहे। या नुकसानी